निर्भीड, निपक्ष, अन्यायाला वाचा फोडणारे एकमेव मराठी न्यूज चॅनल जनविकास न्यूज। या सर्वांचा वारसा असलेला हे शहर, हे जिल्हा अत्यंत पवित्र राजकीय वातावरण होतं। त्या वातावरणात मीठ टाकून गढूळ करण्याचं आणि राजकारणात सर घसरण्याचं काम या दाम्पत्यानं केलं। पहिल्यांदा लाडकी बहीण योजना 3 उपमुख्यमंत्री, एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांनी कोणी केली हेच निश्चित होत नाही आहे। तो श्रेय घेतोय, तो श्रेय घेत आहे किंवा मुख्यमंत्री श्रेय घेत आहेत आणि त्यात चौथा व्यक्ती अमरावतीचा म्हणजे बडनेरचा मतदारसंघाचा आमदारही श्रेय घेण्याच्या वादात पडलेला आहे। त्या कलाकार आहेत आणि कलाकारांच्या डोळ्यात अश्रू फार लवकर येते, त्यामुळे ॲक्टिंग करायला त्यांना काही फार विशेष कष्ट लागत नाही। त्यामुळे या सगळे भावुक होणे वगैरे हा प्रकार राजकारणात चालत नाही। त्याच्याऐवजी त्यांनी काम करून दाखवलं पाहिजे। ज्या पद्धतीनं जनतेनं त्यांना घरी बसवलं, आता यांनाही बसवण्यासाठी ते त्यांच्या माग म्हणजे या व्यक्तीनं, या दोन्ही दाम्पत्यांना दोन्ही पक्षाचं राजकारण या जिल्ह्यातलं संपवलं आणि आता स्वतःलाही संपवण्याच्या बिलकुल किनारवर आहे। नमस्कार, मी किरण होले, जनविकास न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपल्याला माहीत असेल की सध्याच संपूर्ण राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे झपाट्याने सुरू झालेले आहेत आणि त्यात अमरावती जिल्ह्याच्या बडनेरा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीचे राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहेत। या मतदारसंघामध्ये अपक्ष आमदार रवी राणा यांच्या विरोधात आता शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुनील खरांडे त्यांच्यात काट्याची टक्कर होणार आहे। या मतदारसंघामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आहेत सुनील खराटे, त्यांच्यावर आपण चर्चा करूया। भाऊ, काय सांगाल, सध्याच विधानसभा निवडणुकीचे वारे सुरू झालेले आहे आणि आपण या ठिकाणी प्रथमच तुम्हाला ठाकरे गटातून उमेदवारी मिळाली, कशा प्रकारे आपण सध्या मतदारसंघ फिरत आहे, कशा प्रकारे प्रतिसाद आहे? प्रतिसाद अत्यंत चांगला आहे, कारण महाविकास आघाडीतर्फे मला उमेदवारी मिळालेली आहे। आदरणीय उद्धव साहेबांचा जो 2.5 वर्षाचा कार्यकाळ तो संपूर्ण जनतेने पाहिलेला आहे। त्यामुळे उद्धव साहेब मुख्यमंत्री व्हावेत किंवा महाविकास आघाडीचं सरकार यावं ही जनतेची मनापासून इच्छा आहे। त्यामुळे महाविकास आघाडी असो की शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार असो, त्याच्यासाठी लोकांनी अक्षरशः त्यांना आतुरता आहे की आपल्यापर्यंत आले पाहिजे किंवा आमच्यापर्यंत बरेच लोक येत आहेत, परंतु आम्ही जास्तीत जास्त लोकांच्या घरापर्यंत, त्यांच्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्यामध्ये आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो अशी परिस्थिती आहे। त्या उलट जर आमच्या विरोधी जो उमेदवार आहे त्या उमेदवाराचं नाव काढलं की लोकांच्या तोंडात वेगवेगळे शब्द येतात, ही सध्याची परिस्थिती आहे। त्यामुळे निश्चित आमच्या बाजूनं आत्ता सध्याचा तरी कल आहे अशी स्थिती आहे। आपल्याला बघा की या ठिकाणी मागील उद्धव ठाकरे गटातून प्रीती बंड यांनी दावा केला होता उमेदवारीसाठी, आतासुद्धा त्यांना उमेदवारी मिळाली नाही, परंतु त्यांनी या ठिकाणी बंड केला आणि ते अपक्ष निवडणूक लढण्यास तयारी करत आहे। प्रत्येकानं आपापल्या पद्धतीने निवडणूक लढायची असते, परंतु आदरणीय संजय भाऊ बंड यांचं जे शिवसेनेतलं कार्य आहे ते या कृतीनं कदाचित थोडं डागाळलं जाऊ शकते अशी परिस्थिती आहे। आम्ही आमच्या ताईंना विनंती केलेली आहे आणि आम्हाला निश्चित बंड परिवाराचा जो वारसा आहे त्याच्यामुळे त्यांचा आदर हा त्यांच्या मनात आहे। त्यामुळे त्या निश्चित वेगळा निर्णय घेणार नाही। तो ज्या बाळासाहेबांच्या शिवसेनेचा आदर करत संजय भाऊंनी शिवसेना या ठिकाणी वाढवली, त्याचा निश्चित त्या विचार करतील आणि आपला पक्ष म्हणून त्या नक्कीच 4 तारखेच्या आत विड्रॉल घेऊन आमच्यापर्यंत किंवा आमच्यासोबत आमच्या समवेत येतील आणि पक्षाची आणि आमच्या प्रचाराची धुरा सांभाळतील अशी आम्हाला आशा आहे। त्यामुळे आम्ही तशा पद्धतीची विनंती त्यांना केलेली आहे, निश्चित त्या येतील असा आशावाद आहे। तुम्हाला ज्या दिवशी उमेदवारी जाहीर झाली होती त्या दिवशी प्रीतीताई बंडचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता की मला उद्धव साहेबांनी उमेदवारी दिली नाही, परंतु त्यांचा आदेश असल्यास त्यांचा आदेश मी पाळणार। आणि काय वाटतं तुम्हाला, उद्धव साहेबांनी जर त्यांना सांगितलं की तुम्ही प्रचार करा? उद्धव साहेबांनी जवळपास 15 दिवस ते 1 महिन्याच्या अगोदर एक मीटिंग झाली होती मातोश्रीला, त्यामध्ये सर्व पदाधिकारी होते, स्वतः प्रीतीताईच्या जवळचे पदाधिकारीसुद्धा होते। त्यावेळेस उद्धव साहेबांनी क्लिअर कट सांगितलं होतं की मी कोणालाही शब्द दिलेला नाही, कोणाची उमेदवारी नक्की केलेली नाही। मी ज्या पद्धतीनं आमच्या संपर्क प्रमुख असो, निरीक्षक असो किंवा वेगवेगळ्या सर्वेतून असो, जे इनपुट मला मिळतील त्यानुसार मी उमेदवारी जाहीर करणार आहे। आणि हे सर्व लोकांच्या समोर सांगितल्यानंतर म्हणजे उद्धव साहेब त्यांच्याच बाबतीतला मागचा अनुभव आहे की दिलेला शब्द कटाक्षाने पाळतात। त्यांना मागच्या वेळेस त्यांना शब्द दिला होता तो त्यांनी पाळला होता। त्यामुळे निश्चित उद्धव साहेबांनी शब्द दिला नाही हे त्यांनी सगळ्यांच्या समोर जाहीर केलेलं होतं। आपल्याला म्हणा की 2 दिवसांपूर्वी रवी राणांनी नामांकन अर्ज दाखल केला, त्यांनी एक वक्तव्य केलं आहे की या मतदारसंघात 7 जन्म जरी घेतले तर मला कोणीही पराभूत करणार नाही। आज त्यांना एक सांगण्याची गरज आहे
अमरपट्टा घेऊन कोणी आलेलं नाही आहे. या भारतात जेव्हा मोठ्या पक्षाचं 5 खासदार नव्हते, त्यानंतर ते एवढे वाढले, त्यानंतर परत कमी. परिवर्तन जगाचा नियम आहे हे त्यांना कदाचित कळलं नसेल. 7 जन्म म्हणजे या जन्माचं मागच्या जन्माचं कुणालाच काही माहीत नसते आणि भविष्यकाळ म्हणजे ह्या जन्मानंतर आपला मृत्यू झाला तेही माहीत नसते. तर 7 जन्म म्हणजे हा अति आत्मविश्वास जो आहे हा त्यांना नडणार आहे. आम्ही जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत, आमच्यासोबत जनता आहे आणि जनता 15 वर्षात होरपळून निघालेली आहे. मतदारसंघाचा कुठला विकास झालेला नाही आणि जे वातावरण जिल्ह्याचं आहे ते सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीनं पोषक नाही, त्यांना ते नकोसं आहे. अमरावती जिल्ह्याचा इतिहास तुम्ही पाहिला तर पहिले कृषीमंत्री भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचा वारसा असलेला, राजकीय वारसा असलेला सुदामकाका देशमुख असो, प्रतिभाताई पाटील असो राष्ट्रपती, या सर्वांचा वारसा असलेला हे शहर, हा जिल्हा अत्यंत पवित्र राजकीय वातावरण होतं. त्या वातावरणात मीठ टाकून गढूळ करण्याचं आणि राजकारणात सर घसरण्याचं काम या दाम्पत्यानं केलं आणि आताही त्यांना अति आत्मविश्वास तो नडणार आहे. निश्चित त्यांचा पराभव या ठिकाणी निश्चित आहे. का ते लाडकी बहीण योजना महायुती सरकारने सुरू केली आणि सध्या लाडकी बहीण योजनेच्या याच्यावरच सध्या या ठिकाणी महायुती मतं मागणार आहेत. लाडकी बहीण योजनेचा काही फरक पडणार? पहिल्यांदा लाडकी बहीण योजना 3 एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांनी कोणी केली हेच निश्चित होत नाही आहे. तो श्रेय घेतो आहे, तो श्रेय घेत आहे किंवा मुख्यमंत्री श्रेय घेत आहेत आणि त्यात चौथा व्यक्ती अमरावतीचा म्हणजे बडनेराचा मतदारसंघाचा आमदारही श्रेय घेण्याच्या वादात पडलेला आहे. त्याचा जुना अभ्यास जर केला तर दुसऱ्याच्या बोर्डवर स्वतःचं बोर्ड लावणं, 5 वर्ष गेल्यानंतर शेवटच्या 10-15 दिवसात 400-500 भूमिपूजन करून टाकणं म्हणजे ते कधी होणार नाही. परंतु लोकांना लालूच दाखवणे, लोभ दाखवणे एवढाच भाग आहे. किराण्याचे किट वाटणं, थैल्या वाटणं हा क्रायटेरिया आमदाराचा किंवा लोकप्रतिनिधीचा असू शकत नाही. या जिल्ह्याचा विकास करणे, मतदारसंघाचा विकास करणे, तिथल्या युवकांना रोजगार देणे, महिलांसाठी भयमुक्त वातावरण असणे, त्याचप्रमाणे शिक्षणाची सोय, अनेक सुविधा या शहरासाठी या मतदारसंघासाठी त्यांनी करायला पाहिजे. तर त्या न करता त्याच्या व्यतिरिक्त फक्त कॉन्ट्रावर्सी निर्माण करणे, त्याला शिव्या देणे आणि लोकप्रतिनिधींच्या मनात स्वतःबद्दल आकस निर्माण करून घेणे एवढंच काम त्यांनी केलेलं आहे. त्यांनी सांगितलं की रवी राणांनी असं वक्तव्य केलं की 3 टर्ममध्ये मी जो या मतदारसंघामध्ये विकास केला, भरपूर विकास कामे केलेली आहे आणि जे काही विकास कामं राहिली पुन्हा मला निवडून द्या, मी विकास कामे करेल. जर विकास कामं केली असती तर गेल्या 15 दिवसात 400 भूमिपूजन करायची गरज पडली नसती. जर 5.25 वर्ष ज्या व्यक्तीला कार्यकाळ मिळाला त्यांनी 5.25 वर्षात भूमिपूजन एवढी केली नाही जेवढे 15 दिवसात केली. मग 5.25 वर्ष काय केलं आणि विकास जर केला असेल तर एक तरी असं ठोस काम अमरावती जिल्ह्याच्या बडनेरा मतदारसंघात त्यांनी दाखवावं की हे काम मी केलेलं आहे. त्याउलट जे कामं दुसऱ्या जनप्रतिनिधींनी केले होते ते कामं बंद झाले किंवा इथून निघून गेले. इथल्या रोडसाठी युवा सैनिकांना आमरण उपोषण करावी लागली. शेतकऱ्यांना एकाही गोष्टीचा कधीही फायदा मिळाला नाही. शेतकऱ्यांची काही वारी, बोले तैसा चाले अशी जी विशेषणं लावून त्यांनी आतापर्यंत अपप्रचार केला, त्या कुठल्याही गोष्टीला ते कधीही जागले नाही. अत्यंत खोटेपणा त्यांच्या अंगात आहे. जर संपूर्ण जिल्ह्यात जर पाहिलं, अगोदरचे पालकमंत्री, अगोदरचे लोकप्रतिनिधी यांच्या बोर्डवर स्वतःचा बोर्ड लावणं हे त्याचा पहिलेपासूनचा उपद्रव होता आणि तो आतापर्यंत ते करत आलेला आहे. या मतदारसंघात विकास करायचा असेल तर पुन्हा रवी राणांना साथ द्यावा असं नवनीत राणांनी म्हटलेलं आहे आणि त्या रवी राणांच्या नामनिर्देशक अर्ज भरायच्या दिवशी भाऊकसुद्धा झालेल्या होत्या. त्या कलाकार आहेत आणि कलाकारांच्या डोळ्यात अश्रू फार लवकर येते. ते या अगोदरही आमचे शिवसेनेचे खासदार होते, त्यावेळेसही त्यांनी माझा अपमान केला असं म्हणून त्या ढसाढसा रडल्या होत्या पोलीस स्टेशनमध्ये. परंतु त्यावेळेचे आमचे खासदार यांनी एकच गोष्ट सांगितली होती की जर मी काही केलं असेल तर जे चॅनलमध्ये ते चालू होतं ते अनकट दाखवावं. आणि ज्यावेळेस ते अनकट दाखवलं गेलं तो संपूर्ण तो थोटांग होतं, ते डुप्लिकेटपणा होता आणि ते फक्त आणि फक्त ॲक्टिंग होती हे दिसून पडलं. त्यामुळे ॲक्टिंग करायला त्यांना काही फार विशेष कष्ट लागत नाही. त्यामुळे या सगळे भाऊक होणे वगैरे हा प्रकार राजकारणात चालत नाही. त्याच्याऐवजी त्यांनी काम करून दाखवलं पाहिजे. ज्या पद्धतीनं जनतेनं त्यांना घरी बसवलं, आता यांनाही बसवण्यासाठी ते त्यांच्या मागं आहे. म्हणजे त्या ज्याच्या मागं आहे त्या निश्चित भारतीय जनता पार्टीच्या त्या पक्षात ज्यांनी प्रवेश केला त्या अगोदर त्यांनी राष्ट्रवादीचं त्यानं तिकीट घेतलं होतं तर अमरावती जिल्ह्यातून राष्ट्रवादी संपून गेली. भारतीय जनता पार्टीत गेल्या तर आज भारतीय जनता पार्टीत संपूर्ण जुने ज्यांनी या स्वतःचं समर्पण या पक्षासाठी दिलं ते सर्व लोक आता बंडखोरी करत आहेत. म्हणजे या व्यक्तीनं, या दोन्ही दाम्पत्यांना दोन्ही पक्षाचं राजकारण या जिल्ह्यातलं संपवलं आणि आता स्वतःलाही संपवण्याच्या बिलकुल किनारवर आहे. म्हणजे एखाद्या स्टेशनच्या अगोदर म्हणजे काय म्हणते आउटरवर जे असते
त्या ठिकाणी ते उभे आहे. येणाऱ्या 23 तारखेला त्यांना घरी बसण्याचा रस्ता मिळणार आहे. आपल्याला माहीत असेल की दर्यापूर मतदारसंघामध्ये रवी राणांनी युवा स्वाभिमान पार्टीचा त्या ठिकाणी माजी आमदार रमेश बुंदेल यांना उमेदवारी दिली आणि महायुतीत बंडखोरी केली दर्यापूर मतदारसंघात. विश्वासघात हा त्यांचा स्वभाव आहे. त्यांनी जर पाहिलं तर मागच्या वेळेस नवनीत राणा ह्या मुस्लिम लोकांच्या भरोश्यावर निवडून आल्या होत्या. राष्ट्रवादीनी काँग्रेसच्या भरोश्यावर निवडून आल्या आणि त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून विश्वासघात करून त्या भारतीय जनता पार्टीच्या पक्षात सामील झाल्या. त्याच पद्धतीनं जर तुम्ही एक व्हिडिओ व्हायरल होत आहे की यांनी हिंदुत्वाची कास धरली दोन्ही नवरा बायकोनी आणि आमदार जे आहे ते भाषण देत आहे हिंदुत्वावर, आणि जर 2 दिवसाअगोदर पाहिलं तर त्याच मुस्लिम बांधवांच्या ज्यांच्या भरोश्यावर अगोदर निवडून आले होते, जेव्हा यांना कळलं का आता बा तिथं काही थाक लागत नाही, तर त्यांच्यासोबत जाऊन आता लाडीगोडीचं वातावरण तयार करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. तिथल्या दर्ग्यावर सुद्धा ते दर्शन करायला गेले होते. आणि म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ह्या परिवर्तनच्या मनात चालू आहे. म्हणजे विश्वासघात हा त्यांचा स्वभाव आहे आणि तोच प्रकार ते दर्यापूर किंवा अजून 1-2 ठिकाणी त्यांनी केलेला आहे. जेव्हा महायुतीत त्यांना समर्थन मिळून तिकीट मिळाली तर त्यांनी तिथं विश्वासघात करून दुसरा कॅन्डिडेट उभं करायला पाहिजे नव्हता, परंतु त्यांनी महायुतीचा धर्म न पाळता जो त्यांचा मूळ स्वभाव आहे विश्वासघातकी, तो त्यांनी त्या ठिकाणी उजागर केला आहे. काय वाटते बडनेरा मतदारसंघात महाविकास आघाडीतले सर्व घटक पक्ष तुमच्यासोबत पाठीशी खंबीरपणे उभे राहतील? निश्चित महाविकास आघाडीचं वातावरण संपूर्ण राज्यात चांगलं आहे. आमच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांची, वरिष्ठ नेत्यांची सांगड अत्यंत चांगली आहे. त्यांनी एकमतानं संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडी केलेली आहे. त्याच्या सर्व उमेदवारांना तिकीट्स एकदम व्यवस्थित पद्धतीनं त्यांच्या दिलेल्या आहे आणि निश्चित एकमतानं ही निवडणूक लढत असल्यामुळे त्यांना रिझल्ट एकदम चांगला मिळत आहे. जर TV चॅनल्सवर तुम्ही पाहत असाल तर महायुती मागे पडत आहे आणि महाविकास आघाडी समोर येत आहे, असे आतापासून प्रिडिक्शन समोर येत आहे. त्यामुळे निश्चित महाविकास आघाडीचं वातावरण चांगलं आहे आणि आम्हाला सर्वांना त्याचा फायदा होणार आहे.